नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की मी तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी खरंच किती महत्त्वाचा आहे का? असा प्रश्न आपल्या सर्वांनाच जवळ-जवळ मनात पडतो. पण मित्रांनो, त्याचं उत्तर नक्की कसं जाणून घ्यायचं तेच आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओत मिळेल. मित्रांनो, अनेक लोकं उत्तर शोधण्यासाठी समोरच्याच्या प्रत्येक मेसेजचा प्रत्येक वागण्याचा अर्थ लावत बसतात. पण कधी-कधी एका साध्या वाक्यात तुमचं स्थान स्पष्ट होतं. तेच आपण आज हे जाणून घेतोय. मित्रांनो, एका वाक्याबद्दल बोलणार आहे आणि समजा तुम्ही समोरच्या व्यक्तीला म्हणाला, की "मला तुझी थोडी गरज आहे. थोडा वेळ देशील का?" या एका वाक्यावर मिळणारं उत्तर अनेक गोष्टी सांगून जातं आणि त्यात जर समोरची व्यक्ती म्हणाली, "हो, सांग ना, काय काम आहे?" किंवा असं म्हणाली, "हो, सांग, काय झालं?" तर याचा अर्थ ती तुमच्या भावना महत्त्वाच्या मानते. जर ती म्हणाली, "आता थोडं बिझी आहे, पण मी तुला नंतर कॉल नक्की करेन." तर लक्षात ठेवा, जर व्यस्त असणं आणि दुर्लक्ष करणं यात फरक असतो. वेळ नसेल तरीही तुमच्यासाठी वेळ काढण्याची इच्छा असेल, तर नंतर नक्कीच संपर्क करते. मित्रांनो, पण जर प्रत्येक वेळी कारण कारण नसताना टाळाटाळ किंवा कोणत्याही प्रतिसादच देत नसेल, तर त्यात तुमचं स्थान तुम्ही समजून घ्यायला हवं. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एका वाक्यावरून किंवा एका प्रसंगावरून कोणाच्याही प्रेमाचा किंवा नात्याचा अंतिम निर्णय घेऊ नका. प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी असते. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरच्या व्यक्तीचं वागणं नेहमी कसं असतं किंवा समोरच्या व्यक्तीचं वागणं सतत कसं असतं हे पाहणं खूप गरजेचं असतं. खरं प्रेम फक्त गोड बोलणं इतकंच नसतं, तर तुमच्या गरजेच्या वेळी सोबत उभं राहण्यात देखील प्रेम असतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या एका वाक्यावरून समोरच्याच्या मनात स्थान काही प्रमाणात समजू शकतं का? जर तुमचं मत असेल हो, तर कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण मित्रांनो, प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला वेळ ही नक्कीच देते. तर अशाच रिलेशनशिप व्हिडिओसाठी आणि मानसशास्त्र संबंधित व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.